हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज नवोदय का 2025 की जो प्रिपरेशन है हम लोगों ने अपना शुरुआत तो कर दिया है, बराबर है। अभी बेसिक का दौर चल रहा है, 15 तारीख तक अपना बेसिक का दौर चलेगा, मतलब कल की आखिरी डेट है, बराबर है। और 15 तारीख तक मैंने बताया है कि हमारे 500 रुपए की छूट है, आप चाहो तो हमारे चैनल में एनरोल कर सकते हो, ठीक है। एनीवे जो भी है, जिस हिसाब से ज्यादा डिटेल अगर सपोज आपको चाहिए तो 8275397522 पे कॉल करके आप पूछ सकते हो। ओके, तो चलो बच्चा शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर को, जिसमें आज हम लोग पढ़ने वाले हैं क्या, कुछ इंपॉर्टेंट रूल, कुछ इंपॉर्टेंट चीजें जो हमें पता रहनी चाहिए नवोदय 2025 के एग्जाम के रिगार्डिंग। ओके, तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं। मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में, ठीक है। और सबसे मेन चीज एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हम अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं उनका तहे दिल से शुक्रिया। ओके, तो चलो, तो देखो बच्चा, इसके पहले हम लोगों ने साइन की समझ देख ली थी, बराबर है, देख लिया था। मतलब बच्चा अगर सपोज साइन, मुझे एक बात बताओ, अगर मैंने साइन नहीं दिया तो भी आप कैलकुलेशन कर पाओगे क्या? देखो पैटर्न को समझो, कर पाएंगे, कुछ कुछ जगह पे कर सकते हैं। जैसे मेरे को एक बात बताओ, अगर सपोज मैंने आपको बोल दिया, बघा बघा बघा, मराठीत पण सांगतो मधामध्ये आणि इंग्लिशमध्ये पण सांगतो, चालेल? आणि जर मी अगर सपोज तुम्हाला चिन्ह नाहीच दिलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल का प्रश्नाला? अहो, पण काही काही ठिकाणी होतो तसं पॉसिबल। पण बघा, जसं मी अगर सपोज तुम्हाला म्हणेल ना की 2+2 अगर सपोज करा तर तुम्ही फटाक से म्हणू शकता किती? पण जर मी म्हणेन तुम्हाला 2 - 2 तुम्ही फटाक से म्हणू शकता? 2/2 करणे म्हणजे 2/2 म्हणजे किती? 1 होतो, होतो ना रे, बे एक बे। चल, आणि 2 × 2 म्हणेल तर तुम्ही काय म्हणाल? 4, बरोबर आहे। आता मला सांग, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की आता तुम्हाला इथे चिन्ह दिसत होते, इथे प्लस दिसत आहे, मायनस दिसत आहे, डिवाइड दिसत आहे, इंटू दिसत आहे। हे जेव्हा दिसतात ना बाळा, तेव्हा तर तुम्ही ठीक आहे, त्यांना प्रोसीड करू शकता। पण जेव्हा दिसणार नाही तेव्हा खरंच तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल का? चला बघूया। अगर सपोज मी म्हणेल तुम्हाला, याच्या आधी जितकं पण सांगितलं ना बाळा कन्सेप्ट, हे बिना ब्रॅकेट वाले होते। कोणते होते? बिना ब्रॅकेट वाले। म्हणजे यांना असं काही ब्रॅकेट दिलं होतं का मी? नव्हतं दिलं। असं काही दिलं होतं का? नव्हतं दिलं। आता बघ बाळा, आता जर मी ब्रॅकेट देणार ना, लक्ष दे, लक्ष दे, जर मी आता ब्रॅकेट दिलं, जसं आता पाय 2 आहे आणि इकडे अगर सपोज ब्रॅकेट मध्ये याला ठेवलं, आता मधात काही चिन्ह आहे का? मधात काही चिन्ह आहे का? मग याला आपण सोडवू नाही शकत का? याला सोडवता येतो ना? याला काय म्हणाल मग? कोणी सांगू शकेल? आता याचं उत्तर कसं काढायचं? 2 × 2 म्हणजे किती? किती? हा, सांग ना मला, सांग, तू बरोबर सांगताय, सांग। 4 म्हणतोय तू, अजून कोणाच्या मनात आलं का 4? कोणाच्या? आपके। अच्छा, 3 आणि इथे 2, काय येणार उत्तर? 6। असं का बरं करता तुम्ही? कारण काय अरे? तुम्ही तर मस्त उत्तर सांगून राहिला, दिमाग खराब कसे का? एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, ब्रॅकेटच्या, अगर सपोज 2 संख्यांच्या मध्ये जर ब्रॅकेट असेल ना, ठीक आहे, तर त्या ब्रॅकेट आणि त्या संख्येच्या मधामध्ये नेहमी गुणाकाराचा चिन्ह असतो, हा लक्षात ठेव। कोणता चिन्ह असतो? इथे पण तो दिसत नाही, लुप्त असते, आत्मा असते त्याच्यात। काय असते? आत्मा। आत्मा दिसते का? नाही दिसत। तशाच टाईपने हा गुणाकाराचा चिन्ह दिसत नाही बाळांनो, म्हणून तो काय, असं समजून जायचं की 2 × 2 फटाकसे म्हणाल किती? 4, आणि 3 × 2 म्हणजे फटाकसे किती? 6। समजलं? तसंच 12 जर इथे ब्रॅकेट आहे आणि इथे तुम्ही म्हणाल 2, तर उत्तर किती भाऊ? 2×12 = 24। याचाच मीनिंग काय होतो? किती? तर 12 × 2। समजलं का? गोष्ट समजत आहे का? जर मी म्हणेल 100 आणि हा 50, तर याचा मीनिंग काय समजायचं बाळा? 100 × 50, तर 5 × 1 = 5, आणि किती शून्य आहेत? 1 2 3, लावून टाका 3, म्हणजे उत्तर तुमचा 5000। समजलं? हा काय झालं? विथ ब्रॅकेट।
काय झालं? विथ ब्रॅकेट. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे बाळा, की दोन नंबरच्या मधात, दोन संख्यांच्या मध्ये ब्रॅकेट असेल. काय असेल? ब्रॅकेट म्हणजे कंस. कंस, खावाचे कंस नाही, कंस का? कंस. ब्रॅकेट म्हणजे कंस असेल तर, लक्ष दे, तर काय, तर कुठल्याही हालतमध्ये, लक्ष द्या बाळांनो, तर काय, दोन्ही संख्यांना गुणाकार करणे. काय करणे? गुणाकार करने. सीधा सीधा कहने का इंडिकेशन मेरा ये है कि दो संख्याओं के बीच में अगर सपोज ब्रैकेट है तो समझ जाइएगा आपको क्या करना है, गुना करना है. क्या करना है? गुना करना है. समझ रहे हो बातों को? चलो बस खत्म है. फिर आता समजलं ना सगळं? चिन्हांची पण समज मी तुम्हाला सांगितली आहे, माहिती आहे. जर आता बघा अजून थोडासा डिटेल्स सांगून देतो. जर इक्वल टूच्या, जनरली कधी लक्षात ठेवा, इक्वल टूच्या लेफ्ट मध्ये असं विचार करा, ठीक आहे, लेफ्ट मध्ये प्लस आहे, तिकडे जाणार तर काय होणार बाळा? मायनस. इक्वल टूच्या लेफ्ट मध्ये अगर मायनस आहे, तिकडे जाणार तर काय होणार? प्लस. इक्वल टूच्या लेफ्ट मध्ये जर इंटू आहे, तिकडे जाणार तर काय होणार? डिवाइड. आणि इक्वल टूच्या लेफ्ट मध्ये जर तुमच्याकडे काय डिवाइडचं चिन्ह असेल, तिकडे जाणार तर काय होणार? गुणाकार. समजलं? समजलं? आणि इकडे अगर मायनस आहे, तिकडे जाईल तर प्लस. तेच गोष्ट असी, असी, असी आणि कसी. समजला का? असी. काही डाऊट बाळांनो इथपर्यंत? काही डाऊट? चला आपण सुरू करूया आपल्या आगळ्या वेगळ्या प्रवासाला, ज्यामध्ये आज काही व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. तर करून पाहूया. आलं तर ठीक, नाही तर ठीक. ठीक आहे. आता यावर मी तो बदमाशचा रूल तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. ते नंतर तुम्हाला सांगणार होतो मी, पण मी असा विचार करतोय की आताच सांगतो, कारण की त्याचा यूज माहित नाही कितीतरी एक्झाम्स मध्ये समोर होत असते, म्हणजे सॉरी कितीतरी एक्झाम्पल मध्ये समोर होतच असतं. बरोबर आहे. तर आपण काय करूया, नंतर तर अभ्यास करणारच आहोत ना, तर आताच करून टाकूया. चालेल का? तर बदमाश बद्दल तुम्हाला सांगून देतो. कोणाबद्दल सांगतो? बदमाश. कधी ऐकलाय का तुम्ही बदमाश? बहुत वेळा शाळेमध्ये सर लोक आपल्याला म्हणतात की नाही म्हणत? ठीक आहे. तर त्याला आता पाय बदमाशच्या मिनिंग सांगतो. त्याला बदमाश न म्हणता बदमाश म्हणतात. काय म्हणतात? बदमाश. यामध्ये बी म्हणजे काय असते बाळा? तर ब्रॅकेट. काय असतो? ब्रॅकेट. आता ब्रॅकेट वेगवेगळे प्रकारचे पण राहतात. ठीक आहे. ते पण सांगण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा, याचा उपयोग कुठे होतो? जेव्हा केव्हा तुम्हाला असं कॉम्बिनेशन असतो ना संख्यांचं, म्हणजे कसं कॉम्बिनेशन? जसा 2, 3, 6 प्लस 44 मायनस 23, ठीक आहे, इंटू 2, 2 डिवायडेड बाय 4, हे अशा टाईपचं कॉम्बिनेशन आला, तेव्हा तुम्ही पहिले काय करायचं? पहिले काय तुम्ही डिवाइड कराल, की गुणाकार कराल, की बेरीज कराल, की वजाबाकी कराल? हा कोण सांगेल? तर हा बदमाश सांगेल. समजलं का? नाही तर तुम्ही बेरीज दिसते तर पहिले बेरीज कराल, मायनस दिसते तर पहिले मायनस कराल, मग गुणाकार, मग डिवाइड, असं करायचं नाही. त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्याल बाळांनो, आपोआप तुम्हाला गोष्टी प्रोसीड होऊन जातील. समजलं का? क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? चीजें समझ में आ रही है? पक्का है ना? तो इसमें एक चीज समझ लीजिएगा, सबसे मेन चीज, तो वो कैसे हमने प्रोसीड किया जाए, कैसे उस चीज को सॉल्व किया जाए, यही चीज आपको बॉडमास का रूल बताएगा. कौन बताएगा? बॉडमास का रूल बताएगा. क्लियर है? तर बघा बाळांनो, ठीक आहे. तर बी म्हणजे काय? तर बघा, ह्या सगळ्या गोष्टीच्या रिगार्डिंग तुम्हाला हा बॉडमास मदत करणार. समजलं का? की बेरीज पहिले करू, की वजाबाकी पहिले करू, की गुणाकार पहिले करू, की भागाकार पहिले करू? समजलं? आता बी म्हणजे काय? तर बघा, ब्रॅकेट. याचा उद्देश कसा आहे, की जो पहिले अक्षर दिसतंय ना तुम्हाला, त्या रिगार्डिंगची क्रिया तुम्हाला सगळ्यात आधी करायची आहे, हे लक्षात घ्या. समजत आहे? समजत आहे? म्हणजे बी म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर एखाद्या संख्या तुम्हाला दिसल्या, ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ब्रॅकेटवाल्या संख्यांनाच तुम्ही डील करा. सगळ्यात पहिले ब्रॅकेटमध्ये जे कंसामध्ये जे गोष्टी असतील ना, त्यांनाच तुम्ही सॉल्व्ह करा. मग ते बेरीज राव, वजाबाकी राव, गुणाकार राव, नाही भागाकार राव, चालेल. म्हणजे ब्रॅकेट कशा प्रकारचे राहतात मग? तर ब्रॅकेट सर असं पण राहते, ब्रॅकेट असा पण असते, ब्रॅकेट कधी कधी असं पण असते की नसते? असते ना.
कधी कधी ब्रॅकेटच्या पण ब्रॅकेट न देता डोक्सीवर असं देतात. हो, ब्रॅकेट न देता डोक्सीवर असं देऊन देतात. ठीक आहे, तर अशा टाईपच्या गोष्टींना पण पहिले सॉल्व्ह करून टाक. समजलं का? आता घेतो मी एक्झाम्पल काही, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार की काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत, काय नाही बाबा. ओके, त्याच्यानंतर ओ. ओ म्हणजे काय बाळा? तर ऑफ असते. काय? तर ऑफ. त्याला मराठीमध्ये, आता याला मराठीमध्ये काय म्हणतात? कंचे भागू बेव. कधी ऐकलंय का? कंचे भागू बेव. ठीक आहे, ते याला इंग्लिश मध्ये मी सांगितलं तुम्हाला ब्रॅकेट म्हणतात कंस म्हणजे क. चे म्हणजे ऑफ, हा झाला तुमचा क. चे म्हणजे तुमचा ऑफ. चे झालं, च्या झालं. ह्या अशा संख्या पहिल्या दिसल्या ना बाळा तुम्हाला, असं काही शब्द दिसलं तर पहिले त्याच गोष्टी करायच्या. म्हणजे याचाच मिनिंग होतो बाळा गुणाकार. काय होतो? गुणाकार. जसं मी म्हटलं तुम्हाला 25% च्या 30च्या 25%, सॉरी उलटा बोलत आहे मी. काय म्हटलं मी तुम्हाला? सपोज 30च्या 25%, यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात 25% ऑफ 30. याला कसं लिहाल? च्या म्हणजे काय? तर गुणाकार 25%. म्हणजेच 25% ऑफ म्हणजे गुणाकार 30. समजलं? हे असं लिहावं लागेल बाळा. हे जे शब्द असतात त्यांना समजून तुम्हाला म्हणावं लागेल की त्यांना म्हणतात काय चिन्हांच्या स्वरूपात. समजलं का? काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? हे सगळे लिहून ठेवायला मी प्रॉपर मिटवत पण आहे, पण तुम्ही लिहून ठेवायचं. ठीक आहे, आता चे झालं. आता डी. डी म्हणजे काय असते बाळा? डी म्हणजे भागाकार. काय असते? डिव्हिजन. डिव्हिजन काय असते? भागाकार. नाही समजला का? समजला की नाही समजला? काय असते? भागाकार. काय डाऊट? थोडसा तरी, उलूसा तरी नाही ना? चल नेक्स्ट लक्ष दे. नेक्स्ट लक्ष दे रे बाळा. डिव्हिजन असलं म्हणजे डिवाइड करायचं, बस. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे बघ, पहिले ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचा, ब्रॅकेटच्या नंतर ऑफ असेल तर ऑफला सॉल्व्ह करा, नंतरच डिव्हिजन करायचं. समजलं का? पक्का? आता बघ, अगर सपोज मी सांगते ना, अजून जेव्हा याचं मेन टॉपिक चालू होणार त्याच्याबद्दल अजून मी डिटेल सांगणार. आता फक्त थोडंसं सांगतो. समजलं का? ओके, त्याच्यानंतर एम. एम म्हणजे काय रे बाळा? मल्टीप्लाय. कोणता प्लाय? मल्टी, नाही तर कटिंग प्लायर म्हणाल. कटिंग प्लाय नाही, याला म्हणतात गुणाकार. ठीक आहे, ते असं असते बाळा चिन्ह. काय असते? चिन्ह. ओके, त्याच्यानंतर ए. ए म्हणजे ऍडिशन. काय? ऍडिशन. बेरीज. त्याला म्हणतात काय भाऊ? बे. काय म्हणतात? बे. त्याच्यानंतर एस. एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. कोणता ऍक्शन? सबस्ट्रॅक्शन. त्याला म्हणतात व म्हणजे वजाबाकी. व वजाबाकी. समजलं? म्हणजे सांगण्यामागचा उद्देश कधी पण लक्षात ठेवायचा. मी आता हा तर तुम्हाला माहितच आहे, ब्रॅकेट आणि ऑफ असलं तर त्याला सगळ्यात पहिले सॉल्व्ह करायचं, सगळ्यात पहिले. पण त्याच्यानंतर कोणाला सॉल्व्ह करायचा? भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. तर यावरून लक्षात ठेवा बाळा, सगळ्यात मोठा चिन्ह कोणता आहे? सगळ्यात मोठा चिन्ह कोणता? डिव्हिजन. तर पहिले त्याला सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर मल्टिप्लाय, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर म्हणजे वजाबाकी नावाची गोष्ट सगळ्यात शेवटी करायची. म्हणजे सगळ्यात छोटा चिन्ह कोणता? मायनस. सगळ्यात मोठा चिन्ह कोणता? मग त्याच्यानंतर कोणता? मग त्याच्यानंतर कोणता? समजलं का? काही डाऊट? आता पहा, एक दोन एग्जाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. तो देखो, आप देखो, पहला एग्जाम्पल देखते हैं. 2 + 3 × 3 - 2. कोई डाउट? कोई डाउट? अरे भाई सवाल ही है, उसमें क्या डाउट रहेगा? आप देखते हैं, आंसर के देखते हैं. आप सबसे पहले बदमाश के हिसाब से क्या करना चाहिए? सबसे बड़ा होता क्या है? सबसे बड़ा डिवाइड, उसके बाद मल्टीपल, उसके बाद कौन? प्लस, उसके बाद माइनस. लेकिन उससे भी बड़ा ऑफ होता है, उससे भी बड़ा ब्रैकेट होता है, ये याद है ना? चलो, तो अब इसमें तो ब्रैकेट दिख रहा है ना, ऑफ दिख रहा है. कौन दिख रहा है भाऊ? डिवाइड भी नहीं दिख रहा है, तो मल्टीपल तो दिख रहा है. तो पहले मल्टीपल करो. 3 3 जा असतात करावचं भाऊ. पहिले काय करायचं? गुणाकार. तर सांग, 3 3
9 मायनस, आता पहिले प्लस करा नाही तर मायनस करा, फरक पडते का? चला आता 2 न 9 11 मायनस 2 म्हणजे 11 9 गेले 9 उत्तर. नाही समजला का? समजला ना? अशा पद्धतीने करायचं भाऊ, मस्त सिंपल पद्धतीने करायचं. काही टेन्शन घ्यायचं का नाही. जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ नसेल बघितला याच्या बेसिकचा, तर प्लीज बघून घ्या. ओके है ना? और कोई चैनल पे अगर सपोज नए होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. ऐसे ही बेहतरीन से कंटेंट हम लोग रोजाना बच्चों के लिए अपलोड किया करते हैं. ओके, सेकंड सवाल देखो. 2 4 3 हो 2 4 3 किंवा सॉरी और 2 6 3 किंवा 2 of 3 म्हणजे का म्हणाल तुम्ही सांगा बरं. अरे गुणाकारच्या 6 ऑफ म्हणजे गुणाकारच होते, म्हणजे 2 गुणिला 3 6 होते. इथे पण 2 गुणिला 3 6 ऑफ म्हणजे 2 गुणिला 3 6. समजलं का? ऑफ दिसला तर डायरेक्ट म्हणायचा तू होस म्हणा गुणाकार. कोण होस? गुणाकार. नाही समजला का? समजला का नाही समजला का? चला दुसरा पाय 4 4 8 4 2 इंग्लिश वाले 2 नहीं खरा 4 ऑफ 8 ऑफ 2 आन्सर. अरे 4 म्हणजे ना ऑफ म्हणजे गुणाकारच होते ना बाळा. 4 गुणिला 8 गुणिला 2 इकडे पण 4 गुणिला 8 गुणिला 2 ऑफ म्हणजे गुणाकारच होते 8 4 8 जा 32 इंटू 2 2 2 जा 4 2 3 जा 64 तुम्हारा आन्सर. असा करावचा का? 32 ला 2 ने गुणाकार 2 टू द 4 2 3 जा 6 आन्सर. इथे पण तसाच 4 8 जा 32 इंटू 2 म्हणजे 64. इंग्लिश वाले मराठी वाले मर्जी आपकी. नाही समजा समजला ना? म्हणजे सांगण्यामागचा उद्देश बाळा, च्या दिसला तर रपाक से का करावचा? गुणाकार करावचा. आणि तुम्ही इंग्लिश वाले ऑफ दिसलं तर फटाक से का करायचं? गुणाकार. काही डाऊट तर विचारा. नेक्स्ट प्रश्न बाळा, नेक्स्ट प्रश्न टेन्शन घ्यावाचा नाही का? टेन्शन पाय का पाय 2 + 3 ब्रॅकेट मध्ये इंटू 3 - 2. सर तुम्ही म्हणला होता ना जी गुणाकार करावाचा, हा ते गुणाकार करू का? बया मी का म्हणलं होतं, पहिले ब्रॅकेट हे पाहायचं. काय बघायचं? ब्रॅकेट दिसताय ना तुम्हाला? कारण की बदमासचा रूल लक्षातच ठेवायचं बाळ. काय म्हणतो बदमास की पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करावा बाबा, दुसरा टेन्शन नाही घ्यावा बाबा. समजलं का? तर पहिले ब्रॅकेट आहे ना बाळा तुम्हाला. ब्रॅकेट काय आहे? 2 आणि 3 यांना पहिले बेरीज करा. 2 आणि 3 किती होतात? 2 आणि 3 6 म्हणते बाई. 2 आणि 3 पहिले हा वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करा. किती? 5. गुणाकार जसं तर तसं. 3 2 सर मेलाजी मोठा वाक्का होता. 3 2 1 5 1 5 तुमचा आन्सर. समजलं का? नाही तर सर तुम्ही तर सांगला होता गुणाकार पहिले करायचा. 3 3 9 करीन मी. असा करावचा नाही. समजलं का? चला नेक्स्ट बाळा, नेक्स्ट प्रश्न बघ. 2 + 3 पाय इंटू 4. ओ माय गॉड, कसं जे पाय वेगळे वेगळे प्रकार सांगत आहे बाळा मी. ठीक आहे, आता पहिले ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. लक्ष दे, लिहायला वेळ देणार आहे मी. तुम्हाला लिहायला कोण सांगितलं? बंद करा, लिहायचं नाही बाळा. लक्ष द्या, तुम्हाला भेटणार आहे ना व्हिडिओ, तो मिळतो. मग थांबा, पहिले समजून घ्यायचं, कारण की नवीन कन्सेप्ट सांगतोय ना मी म्हणून. चला तर बघा 2 आणि 3 बघा, तसं म्हणाल तर गुणाकार पहिले करायला पाहिजे, बरोबर आहे. पण बदमाश काय म्हणतोय, पहिले काय करा? ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. तर ठीक आहे भाऊ म्हणा, 2 आणि 3 5 माता माय इंटू मग 4 4 5 झाला का नाही झाला? समजला का नाही समजला? आता पाय असंही राहू शकते ब्रॅकेट, कसंही राहू शकते. 2 + 3 इंटू 4. भाऊ पहिले ब्रॅकेटला करा पुन्हा. 2 आणि 3 5 इंटू 4 पुन्हा उत्तर. ओ माय गॉड, सारखा उत्तर. असंही राहू शकते ब्रॅकेट. 2 गुणिला नाही 2 म्हणजे प्रकार सांगतोय बाळा, कशा पद्धतीने विचारू शकतात. गुणिला 4 2 आणि 3 पुन्हा पहिले ब्रॅकेटच सॉल्व्ह करा बाळांनो. सांगण्यामागचा माझे तुम्हाला उद्देश तेच आहे की कधी पण ब्रॅकेट कशाही पद्धतीचा असू द्या, पहिले त्याला सॉल्व्ह करायचं. समजला? आता म्हणाल सर ब्रॅकेट नाही राहिला, असा राहिला तर लक्ष दे. 2 + 3 असा इंटू 4. तर तुम्ही का गुणाकार कराल का? मी काय सांगितलं होतं, ब्रॅकेट नसल्या आणि डोक्यावर असा असला तर पहिले याला सोडवायचा. 2 आणि 3 किती? 5 गुणिला 4 म्हणजे किती? 20.
समजलं ना? तर हे झाले तुमचे ब्रॅकेटचे वेगवेगळे प्रकार. नाही समजलं का? हे झाले तुमचे ब्रॅकेटचे एक्झॅक्ट प्रकार. काही डाऊट आहे का इथे? थोडसा तरी, उलूसा तरी? चला बघा बाळांनो, समजून घ्या. त्याच्यानंतर आपण जाऊ समोर. पाय दुसरा प्रश्न पाएगा. 32 डिवाइडेड बाय 2 4 बनते का? इसको इंग्लिश में क्या बोलेंगे? एग्जाम्पल 32 डिवाइडेड बाय 2 ऑफ 4. राइट, खतरनाक, टेन्शन घ्यायचा नाही. तर पाय 32 डिवाइडेड बाय 2. तर पहिले आपण काय करतो माहित आहे ना? पहिले काय करतो? एग्जैक्टली काय बाड़ा? ये आ जाओ आ जाओ आ जाओ. तो देखो, अब अगर सपोज मैं बोलूं इसमें होगा क्या रे? सबसे पहले दिमाग में क्या आता? अरे दिमाग खराब, पहले डिवाइड कर लेता. लेकिन ये सरासर गलत हो जाएगा. क्या हो जाएगा? गलत. क्यों गलत होगा? क्यों गलत होगा? क्योंकि बदमाश का रूल क्या बोलता? पहले क्या बोलता कि ब्रैकेट सॉल्व करो. फिर ब्रैकेट नहीं है तो ऑफ के तरफ ध्यान दो. कंचे भागू तो चे आएगा, पहले उसके तरफ ध्यान देना. किसके तरफ? उसके तरफ. वही पता नहीं रहता और हम लोग चालू दन 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 32 डिवाइडेड बाय 2. वैसा करने का नाही. वैसा करने का नाही. तर पहिले काय कराल बाळा? 32 डिवाइडेड बाय 2 तर करा, पण च्या म्हणजे काय? तर भाऊ गुणाकार करा. कोणासोबत? 4. पहिले याला गुणाकार करा. 32 डिवाइडेड बाय 4 म्हणजे काय? सॉरी 2 4 जा 8. नाही समजला? पहिले आता म्हणा सर डिवाइड पहिले करावं लागते ना, जे गुणाकार नंतर करावं लागतं. भैया तो च्याचा गुणाकार हो. ये च्याचा गुणाकार, च्या पासनं बनलेला जो गुणाकार असतो ना, उसको पहले करना. ये चीज मेरा याद में रखना. उसको पहले करना. भले ही डिवाइड दिमाग में पहले करना पड़ता है, बराबर है ना? लेकिन वो पहले नहीं करना, क्योंकि वो च्याचा गुणाकार हा वेगळा गुणाकार राहते. ठीक आहे? हा मल्टिपल नंतरची गोष्ट झाली, पण च्याचा गुणाकार हा का राहते? पहिला प्राधान्य त्याला द्यायचा, च्यावाल्याला. ठीक आहे? चल, नाहीतरी चायवाल्याला बहुत प्राधान्य भेटत आहे आता. बरोबर आहे का नाही? पाय 2 ऑफ म्हणजे गुणिला आणि 4. पायगा अय आता 4. आता मी का म्हणतो? आता मी का म्हणतोय? 2 गुणिला 4 पहिले करा बाळांनो. 32 डिवाइडेड बाय 2 4 जा किती? तर 8. 32 ला काय? तर 8 करा. 8 किती जा 32? बास. हे फाडे तुम्हाला खूप जबरदस्त राहायला पाहिजे. आपोआप तुम्ही उत्तर काढू शकता. समजलं का? समजलं? चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, मग संपवूया आपण. बघ पायगा अय चिमणे, मी का म्हणतो? 5 गुणिला 8, ठीक आहे, मायनस 3 गुणिला 6. ओय चिमण्या, पाय ना इकडे. मी का म्हणतो? आता बदमाशच्या हिसाबाने काय विचार करशील बाळा? पहिले काय? ब्रॅकेट. अय बरोबर आहे का नाही? ब्रॅकेट पहिले खावायचा का? कंस का कंस? ब्रॅकेट म्हणजे कंस होते ना मराठीत? ते वाले कंस नाही, ते बुट्टे ते वेगळे झाले. पाय पहिले ब्रॅकेट को सॉल्व करो. 5 8 जा 14, मायनस आहे तर मायनस 3 6 जा 18. आता 40 मधून 18 मायनस करणं खूप मोठी गोष्ट आहे का? 40 मधून 18 मायनस करा. 10तून 8 गेले, 10तून 8 गेले, दुर्री. मग त्याच्यानंतर 4तून 2 गेला, दुर्री. ऍट म्हणजे दुर्री दुर्री तुमचा उत्तर. समजला का? नाही समजला? असे सोपे सोपे प्रश्न राहतात नवोदयमध्ये. समजला का? हा चला आता नेक्स्ट पाहूगा. पाहू तुम्हाला येतो का? 45 प्लस 34 मायनस 24 डिवायडेड बाय 6. लक्ष दे भाऊ, पहिले बदमाशच्या हिशोबाने कोणाला सॉल्व कराल? डिवाइड. ब्रॅकेट कुठे दिसते तुला? ब्रॅकेट दिसत आहे का? चल ब्रॅकेट दिसत नाही तर मग ऑफचा विचार करायचा. ऑफ दिसत नाही तर मग डिवाइडचा विचार करायचा. चालेल ना? तर इथे तुम्हाला डिवाइड दिसत आहे ना बाळा? तर मग 24 ला 6 ने डिवाइड करणं आपल्याला तोंडी आहे ना? साइन किती जा? साइन किती जा? 24. 6 4 जाता, हा पुराच मेला. तर 45 प्लस 34 पण मायनस होता ना, म्हणून -4 येणार. काही डाऊट? आता प्लस आणि मायनस आहे तर मर्जी तुमची ना बाळांनो. तुम्हाला प्लस आधी करायचं आहे की मायनस करायचं आहे? प्लस करा, तुमची मर्जी. पाय 45 प्लस 34 कराल तर 5 आणि 4 9 आणि 4 आणि 3 4 आणि 3 7. तर हा 79 मायनस 4. आता 9तून 4 गेले किती? 5 म्हणजे 75 तुमचा उत्तर. असं करावं लागतं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश तुम्ही समजत आहात का? की बदमाशचा रूल तुम्हाला बहुतेक प्रश्नांमध्ये होणारच आहे.
हे ओळखण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काय की बाबा मी प्लस पहिले करू का मायनस नंतर करू, मी ब्रॅकेट सॉल्व्ह करू का नको करू, मी डिवाइड पहिले करू की गुणाकार नंतर करू, या सगळ्या गोष्टींचा तालमेल सांगण्याचं काम जर कोणी करत असेल ना तर हा बदमाश करते. कोण करते? बदमाश. बदमाश म्हणजे बदमाश नाही, बॉडमास. हा चला शेवटचा प्रश्न. नाही झाला, बहुत झाला. समजला का? आता बदमाशचा रूल यूज करत असताना ठीक आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी तुम्ही कोणता पर्याय पहिले कराल रे? सांगा सांगा. बेरीज, लक्ष द्या, बेरीज, वजाबाकी, बाकी नाही वजाबाकी, गुणाकार का भागाकार, कोणता पर्याय? समजला का? समजला? हा तर मग आपण भेटूया उद्या. जसं बघा आता हा तर ठीक आहे बाळा, 236 प्लस 44, 236 प्लस 44 हा तर सोपा आहे. तुम्ही डायरेक्ट 236 प्लस 44 कराल तर काही प्रॉब्लेम होईल का? नाही. 6 4 10, 4 4 8 आणि हा 2 म्हणजे 280. हा सोपं होता. पण जर मी तुम्हाला म्हणेल 14 मायनस 15 प्लस 18 मायनस 16, अरे बाबा बाबा बाबा, आता पहिले करू का? हा डोक्यामध्ये येणार की नाही येणार? पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळा, अशा वेळेस एक नियम लक्षात ठेवाल, जेव्हा केव्हा निगेटिव्ह संख्या असतात यांना पहिले करायचं काय? बेरीज. मी सांगितलं होतं तेव्हा है ना, निगेटिव्ह संख्यांना सगळ्यात पहिले काय करायचं? पहिले प्लस करून ठेवायचं. आणि प्लस वाले तर प्लस राहतीलच बिचारे, राहतील. तर निगेटिव्ह संख्या कोणत्या आहेत? 15 आणि 16, त्यांची बेरीज करा. 5 आणि 5 11 आणि हा 31. नाही समजला का? बेरीज तुम्हाला येतो ना बाळा, फास्ट मध्ये आला पाहिजे बरं. अरे 5 आणि 5, 5 आणि 6 11 होतात ना, तर 11चे 1 आणि 1 कॅरी, आणि 1 आणि 1 आणि 1 म्हणजे किती? 3. पण उत्तराला चिन्ह काय द्यायचं बेरीज केल्यावर? मायनस, म्हणजे मायनस 31. आणि हे बिचारे 14 आणि 18 यांची बेरीज करून टाका. 14 आणि 18, 18 आणि 4 आहे बाळा, 8 आणि 4, 8 आणि 4 12चे 2 आणि 1 कॅरी, तर 1 आणि 1 आणि 1 किती? 3, 32. आता हे बिचारे दोन्ही प्लसच होते, त्याला प्लसच चिन्ह राहील, हो की नाही? अय माता माय. त्याच्यानंतर 32 मधून काय करा? आता 31 मायनस करा. काय उत्तर येणार आहे? 32 मधून 31 गेला 1, उत्तर. समजलं का कसं डील करायचं? समजलं का नाही समजलं? त्याच्यानंतर अजून एक बघा, तिसरा बघ, 2 गुणिला 4 मायनस 2. पाय बाळा, आता जरा कन्फ्युजन येणार. आता तुमच्या डोक्यामध्ये येणार की दिमाग खराब. 2 गुणिला 4 पहिले करू का 4 मधून 2 मायनस पहिले करू? असा होईल की नाही होईल? असा होईल की नाही होईल? ठीक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 4 मधून 2 पहिले मायनस केलं, 4तून 2 गेलं किती भाऊ? 2, आणि 2 दुने किती भाऊ? तर 4. याचा उत्तर तुमचा किती येणार? 4. तर हा तुमचा गलत होईल. असा करायचा नाही. का काय करायचा? बदमाशचा रूल यूज करायचा. कोणाचा? बदमाश. या गुणाकार आणि मायनस मधून सगळ्यात मोठा चिन्ह कोणता आहे रे? गुणाकार. तर पहिले गुणाकार करायचा. जो सगळ्यात मोठा चिन्ह त्याला पहिले भाव द्यायचा. कोणाला? त्याला पहिले भाव द्या. द्या बरं. 2 4 जा किती भाऊ? 8. 8तून 2 गेला किती? 6. 6 आणि 4 मध्ये फरक कितीचा आहे? बहुत आहे की नाही? म्हणजे हा तुमचा बरोबर आहे बाळा, हा तुमचा चुकीचा होणार. समजला की नाही समजला? काय डाऊट? थोडसा तरी, अरे थोडसा तरी डाऊट आहे का? काहीतरी बोलूसा तरी नाही ना? समजला की नाही समजला? चला, अगर सपोज मी तुम्हाला प्रश्न दिलं, 24 भागाकार 3 प्लस 8 मायनस 2, सत्यानाश का? अशा वेळेसही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात मोठा चिन्ह भागाकाराचा, तर पहिले यांना भागाकार करा. 24 ला 3 ने भाग करणे म्हणजे माहित आहे ना रे, 3च्या फळ्यात 24 येतो ना. 3 किती? 8 जा. 3 किती जा? 8 तिरी 24 होतो ना. म्हणजे 24 डिवायडेड बाय 3 केल्यावर किती आलं? हे गेले ना का? खतमच झाले. 24 डिवायडेड बाय 3 करणं म्हणजे किती? 8. मग काय आहे? प्लस 8 आणि मायनस 2. तर 8 आणि 8 16, आणि त्यामधून 2 गेले. उत्तर तुमचा रेडी. समजत आहे का गोष्टी काय करतोय आपण? हे बिलकुल बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या बाळा आता. ठीक आहे. मी काय सांगत आहे तुम्हाला की ज्यांना कोणाला गणिताच्या
म्हणजे खरं सांगतोय बेसिक माहित नसेल त्यांनी या सगळ्या गोष्टी आता करून ठेवून द्या, कारण की 15 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपलं मेन सिलेबस चालू करतोय मी. समजलं का? मेन सिलेबस. ठीक आहे, म्हणजे ज्यांना कोणाला अगर सपोज त्यांचे बेसिक छान असतील, आमच्या सोबत जुळायचं असेल तर आमच्या उद्याच्या क्लासला तुम्ही जुळू शकता, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन दोन्ही गोष्टी मी ऍट अ टाइम करवत असतोय, तुम्हाला समजून जाणार. समझला? ओके, क्या बात क्लियर हो रही है? तो ध्यान दीजिए बच्चा. नेक्स्ट उद्यापासून बेसिक नाही, उद्यापासून आपला मेन चॅप्टर चालू होते, झाले जितके बेसिक करायचे होते. ठीक आहे, है ना? आता बघा, जर मी म्हणेल बाळा तुम्हाला 36 गुणिला 2 -8 + 4 डिवायडेड बाय 1. ओ माय गॉड. आता सगळ्यात पहिले काय कराल भाऊ? काय कराल? सगळ्यात पहिले काय कराल? मोठा चिन्ह कोणता आहे? डिवाइडचा. तर पहिले 4 डिवायडेड बाय 1 करा. 36 × 2 - 8 + 4 डिवायडेड बाय 1 म्हणजे 4च राहते ना रे. 4 ला अगर 1 ने डिवाइड कराल, 1 च्या व म्हणजे 4च उत्तर. नाही समजला का? आता तुमच्या डोक्यात काय येणार? याच्यापैकी मायनस, प्लस आणि गुणाकारापैकी सगळ्यात मोठा कोणता आहे? गुणाकार. तर पहिला गुणाकार करा. 36 गुणिला 2 रप्पा रप करायचा. 2 6 2 3 6 + 1 7 म्हणजे 72. मग -8 + 4. आता तुम्ही आता बघा, यामध्ये एक गोष्ट सांगतो, जेव्हा प्लस असो आणि मायनस दोन्ही एका वेळेस आले, पाय इथे मायनस पण दिसतंय, प्लस पण दिसतंय, दिसतोय ना? तर अशा वेळेस पहिले प्लसच केल्या पाहिजे की पहिले मायनस केल्या पाहिजे, असा टेन्शन घ्यायचं नाही. समजलं का? प्लसच घेतल्या पाहिजे की मायनस घेतल्या पाहिजे असा टेन्शन घेणार नाही. असं घेणार का तुम्ही टेन्शन? नाही बाळा. समजत आहे की नाही समजत आहे? काय करायचं की तुमची मर्जी, प्लस कराल तर प्लस करा, नाही तर मायनस करायचं तर मायनस करा, पण डिवाइड आणि गुणाकार असले तशा वेळेस नाही करायचं. हा, इथे तुमची मर्जी चालतोय. आता मायनसही करू शकता तुम्ही. पाय बरं, 72 मधून 8 गेले, 12तून 8 गेले, 12तून 8 रप्पारप, 12तून 8 गेले 4 आणि मग 7तून 1 गेले 6, म्हणजे किती बाळा? 64. याच्या मायनस केल्या तर प्लस काय करा मग 4. 64 + 4 किती रे बाळा? 68. इथे काय नोट लिहून ठेवून द्याल तुम्ही की मायनस आणि प्लस जर सिरीज मध्ये असतील, असं सिरीज मध्ये असणार तेव्हा प्लस करा नाही तर मायनस करा, आधी काही फरक पडत नाही काही. तेव्हा प्लस किंवा मायनस आधी कराल तरी काही फरक पडणार, आधी कराल तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, पडत नाही. मर्जी तुमची आहे. समजलं? समजलं? ठीक आहे, कारण की बघा, कारण सांगतो तुम्हाला. बघ बाळ, बघ आता याला तुम्ही अगर सपोज असं डील कराल, 72 - 8 + 4, लक्ष दे, मायनस प्लस काय होते? मायनस होतोय. 72 8तून 4 गेलं बाळा किती? 4, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या मायनस देतो. 72 मधून 4 गेलं बाळा 68. घ्या तुमचा उत्तर असाही आला. इथं तुम्ही पहिले प्लस करा की मायनस नंतर करा, फरक पडत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. समजलं? शेवटचा प्रश्न पाहूया बाळा. बघा काय, तर 44 - 33 -11 × 2. समजलं की नाही समजलं? आता बघा, सगळ्यात मोठा चिन्ह कोणता वाटत आहे तुम्हाला इथून? मल्टिप्लाय, तर याला पहिले करूनच टाकायचं. समजलं? तर काय होतंय? 44 - 33. एक संख्या दोन पैकी मायनस असली तरी उत्तर मायनस मध्ये येतो ना गुणाकारामध्ये. 11 2 किती रे? 22, पण उत्तरा चिन्ह -22. आता पाय, दोन्ही मायनस आहेत. तुम्हाला काय सांगितलं होतं? मायनस दोन्ही असले तर काय करायचं? प्लस. तर 33 आणि 22 प्लस केल्यावर काय होतं? 55, पण उत्तराला चिन्ह मायनसच्याच द्यायचं, कारण की दोन्ही मायनस होते ना बाळा, मायनसच्या. तर चल, 44 मधून 55 गेले, जात नाहीत, तर मग 55 मधून 44 गेले किती? 11. तर उत्तराला चिन्ह काय? मोठ्या संख्येच्या, म्हणजे काय? तर -11 तुमचा उत्तर राहणार. समजलं का बाळांनो? काही डाउट आहे? थोड़ा तरी डाउट आहे का? पक्का? तो बच्चा, आई होप आपको सारी चीजें समझ में आई होंगी. कल से हम लोग शुरुआत करने वाले अपने बेहतरीन से सफर को, जिसमें पहले चैप्टर से हम लोग शुरुआत करेंगे, जिसका नाम है नंबर सिस्टम. उद्यापासनं
नंबर सिस्टीम म्हणजे संख्या पद्धती आपण सुरू करणार आहोत बाळा. काय सुरू करणार आहोत? संख्या पद्धती. नाही समजलं का? काय सुरू करणार आहोत? संख्या पद्धती. उद्यापासून प्रॉपर सुरू होणार आहे संख्या पद्धती. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आमच्यासोबत जुडावं, ओव्हरऑल आमच्यासोबत अभ्यास करावं, तर तुम्ही आमच्या कोर्सला परचेस करू शकता. बाकी सगळे डिटेल तुम्ही 8275397522 वर मिळून जाणार. बाकी सगळ्या गोष्टी भेटूया उद्या आणि तेव्हा करूया. तेव्हापर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया उद्या. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय.